हा गमतीने जेव्हा सांगतो 39 खासदार एकही वाक्य बोलत नाहीत, हा गमतीचा भाग जर सोडून दिला तर लोकशाहीमध्ये महाराष्ट्रासाठी ही लाजिरवाणी गोष्ट आहे की महाराष्ट्रातून निवडून गेलेले 39 खासदार जेव्हा महाराष्ट्रातला शेतकरी नाडला जातो, महाराष्ट्रातला उद्योगधंदा पळवला जातो, महाराष्ट्रातल्या तरुणाच्या नशिबी बेरोजगारी टाकली जाते, तेव्हा 39 खासदारांपैकी एकही जण अवाक्षर काढत नाही, ही शर्मेची बाब आहे। 48 पैकी 39 खासदार, आणि ह्या महाराष्ट्राचा स्वाभिमान जाग होणं गरजेचं आहे। कारण महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले, सेनापती बापटांनी सांगितलंय। महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले, महाराष्ट्राविना राष्ट्र गाडा न चाले, खरा वीर वैरी पराधीनतेचा, महाराष्ट्र आधार हा भारताचा। एवढी मोठी जबाबदारी आज तुमच्या प्रत्येकाच्या खांद्यावर आहे, आणि ही जबाबदारी घेऊन लढताना प्रत्येकाचा प्रश्न आहे, म्हणजे आमच्या अशोक बापूंसारखा शिलेदार असेल, महाराष्ट्र सरकार 5-5 एनपीए मध्ये असलेल्या कारखान्यांना शेकडो कोटींचं कर्ज देतं, पण एनपीएत नसलेल्या आमच्या घोडगंगा सहकारी साखर कारखान्याला केवळ संघर्षाची भूमिका घेतली म्हणून खड्यासारखं बाजूला केलं जातं। राजेश भैया टोपे असतील, बाळासाहेबजी पाटील असतील, जयंत पाटील साहेब असतील, भुसारा साहेब असतील, आमचे अभिजित आबा असतील, संदीप क्षीरसागर असतील, सगळे लढतायत। का लढतायत? कारण उद्याचा जेव्हा इतिहास लिहिला जाईल तेव्हा हा इतिहास लिहित असताना तुम्ही मान झुकवून शरण जाणाऱ्यांच्या गर्दीत होतात की ताठ मानेनं लढणाऱ्यांच्या सैन्यात होतात, हे इतिहास तुमची नोंद करेल। आणि म्हणून तुम्हाला प्रत्येकाला विनंती करतो, एक हात वर करा, स्वतःच्या पाठीवर ठेवा आणि शाबासकी द्या। ही शाबासकी यासाठी की महाराष्ट्र जिंकायला जेव्हा औरंगजेब आला होता ना, तेव्हा त्या औरंगजेबाला, काबूल ते बंगाल सल्तनत असलेल्या औरंगजेबाला महाराष्ट्र जिंकताना टाचा घासत इथं जीव सोडायला लागला होता, तो पराक्रम स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजीचा होता। होय, स्वराज्य रक्षकच आजही म्हणण्याची ताकद आहे, आणि त्यामुळे तुम्ही प्रत्येकाचं अभिनंदन एवढ्यासाठी केलं की जेव्हा संघर्षाची वेळ आली तेव्हा शेपूट घालून पळून जाणाऱ्यांच्या भेकडांच्या गर्दीत तुम्ही नाही, तर लढणाऱ्या वाघांच्या सेनेत तुम्ही सामील आहात, यासाठी तुमचं प्रत्येकाचं अभिनंदन। आणि जाता जाता समारोप करताना एवढंच सांगतो, ठणकावून सांगा, काय भ्यायची गरज नाही कोणाला, हाय काय गमवायचं तर। मला विचारलं सगळ्यांनी, अरे कशाला अंगावर घेतो? म्हटलं फार साधी गोष्ट आहे, ज्या भूमिका करतो त्या छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांच्या करतो। जेव्हा माझी माता माऊली टीव्हीवर मालिका बघते ना, तेव्हा लेकराला सांगते, ते बघते त्याच्यात दूध पितात ना, तू पण दूध पी। माझी माता माऊली लेकराला सांगते, ते बघ टीव्हीवरचे संभाजी महाराज व्यायाम करतात ना, तू पण व्यायाम कर। जेव्हा प्रश्न आला बाजू कुठली निवडायची, तेव्हा स्वतःला प्रश्न विचारला, माझ्या माता माऊलीने उत्तर काय द्यावं? माझी माता माऊली हे म्हणाल, अरे ते बघ ते टीव्हीवर संभाजी महाराजांची भूमिका करतात, पण जेव्हा संघर्षाची वेळ आली तेव्हा स्वार्थासाठी मान खाली घालून गेले, हे मान्य नव्हतं म्हणून लढण्याची भूमिका घेतली। आणि म्हणून सांगतो, ठणकावून सांगा, गरीब असेन पण लाचार नाही, गरीब असेन पण लाचार नाही, स्वार्थासाठी निष्ठा विकणार नाही, सत्तेसाठी स्वाभिमान गहाण टाकणार नाही, लढता लढता मोडून पडेन पण तुमच्या दबावापुढे झुकणार नाही। सर्वसामान्य आहे, सर्वसामान्य आहे, पण छत्रपती शिवरायांचा मावळा आहे। मी शिवशंभूंचा लढाऊ बाणा, प्राण गेले तरी सोडणार नाही, प्राण गेले तरी सोडणार नाही। छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय शिवराय। राम राम म्हणून आम्ही माणसं जोडतो असं अमोल कोल्हेंनी म्हटलेलं आहे। संघर्षाच्या वेळी स्वार्थासाठी मान खाली घालून गेले, अशी ही टीका त्यांनी केलेली आहे।
अजित पवार गटावर त्यांनी ही टीका केलेली आहे। श्रीराम एकवचनी होते असं देखील त्यांनी म्हटलंय। तर आता नारा दिला आहे की अब की पार 400 पार असं म्हणत त्यांनी मोदी सरकारवर देखील टीका केली आहे। भाजपकडे 32% मतांची टक्केवारी आहे। महाराष्ट्राची भूमिका यात अतिशय महत्त्वाची असल्याचं अमोल कोल्हे यांनी निवडणुकींबाबत भाष्य केलंय। 39 खासदार महाराष्ट्राबाबत केंद्रात काहीही बोलत नाही। 39 खासदारांबद्दल त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे। तर वनवासात पित्याला पाठवणाऱ्याला राम कसा पावणार, दगा देणाऱ्याला राम कसा पावणार असा सवाल त्यांनी विचारलेला आहे। श्रीराम एकवचनी होते असंही अमोल कोल्हे यांनी म्हटलेलं आहे। श्रीराम जेवढे तुमचे तेवढेच आमचे देखील आहेत। इतर लोकांना एकवचन कसं कळणार असा टोला अमोल कोल्हे यांनी लगावलाय।